सगळेच आम्ही बरेच लोक सिद्धटेकला गेलो आणि तिथं देखील आम्ही सांगितलं की आता तुमच्याकडे तर तसं आली नाहीये पुढं. आणि तिथं आम्ही सांगितलं होतं की तिथं जिधर आएगा आली उधर आएगा बजरंग. तुमच्याकडे तर नाहीये, पण आता तुम्हाला सांगतो निवडणूक आले बरेच आली येणार, कारण आता निवडणुकीचा वारा सुरू झालेले. कधी लागतील माहित नाही, अजून 2 महिने 4 महिने 6 महिने. पण हे तुम्हाला सांगतो, जसं रावण सुद्धा हा महादेवाचा भक्त होता, तिथं रावण होता, हे लक्षात ठेवायचं कधी. तसे तुम्हाला सांगतो काही लोक येणार ते सांगणार आम्ही पण तुम्हाला सांगतो हिंदू आहे, पण ते फक्त तुम्हाला सांगतो ते हिंदू नावापुरते, ते आधीच्याच रूपाने येणार आहे, तुम्हाला याद सांग. त्यामुळे कुठल्याही प्रकारे त्याच्या गप्पांमध्ये आपल्याला यायचं नाही. आणि ह्या देशामध्ये जसं एक चांगल्या विचाराचं, देशभक्ती विचाराचं, देशप्रेम विचाराचं आणि हिंदू धर्माचं सरकार आलं, तेच राज्यामध्ये आलं. आणि तेच उद्याच्या काळामध्ये तशा विचाराचं या आपल्या असणाऱ्या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये विचाराचं सरकार हे आपल्याला सत्यमुक्ती बसलं. नाहीतर आम्ही तुम्हाला सांगतो, आता काही काही ठिकाणी बऱ्याच परवानग्या आल्यात की आम्हाला इथं धार्मिक स्थळ बांधायचं, काही मदरसे बांधायचे. त्या सगळ्या परवानग्या काही आपल्यासारख्या लोकांनी, आपल्या विचाराने, हिंदू विचाराच्या लोकांनी थांबून ठेवलं, कारण तसं करता येत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, जर असे चुकीचे माणसं जर तुम्हाला सांगतो अशा प्रकारे जर आले, त्या सत्तेमध्ये जर आले, तर हे सगळे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याला परवानगी देतील. आणि उद्या मंदिराच्या आधी तुम्हाला सांगतो तिथं मदरसे आणि मस्जिदी उभा राहायला तुम्हाला सांगतो वेळ लागणार. त्यामुळे आपल्या सर्वांना सतर्क राहणं, आपल्या सर्वांना जागरूक राहणं ही आता काळाची गरज निर्माण झाली. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आज मंदिराचा जीर्णोद्धार आहे, ते फार वेळ काही घेणार नाही, पण आपण सगळ्यांनी याच्यामध्ये योगदान द्या. उर्वरित जे असेल ते आम्ही देणार आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका, जे लागेल ते आपण सगळं पूर्ण करू. पण फक्त तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबामधून पुन्हा फुलाची पाकळी ही आपल्याला पुढे दिली पाहिजे. आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील ज्यावेळेस राम मंदिराच्या करता लोक आले, तर आम्ही तुझं सांगतो की अधिकृतरित्या, कारण ते पैसे त्याचे घेत नव्हते, चेक निघायचे, तर 4 लाख रुपये आम्ही तुम्हाला सांगतो त्यावेळेला चेकने त्यावेळेला दिलेले होते. म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हे मंदिर देखील आपलं इथं येणारा भाविक वर्ग, संदीप जाधवनी देखील मागच्या 2-4 वर्षाखाली ते दिलं, वाद्य दिलं, तसं आपण प्रत्येकाने योगदान काही ना काही दिलं पाहिजे की ज्याच्यातनं या मंदिराशी एक आपली प्रत्येकाची भावना जोडली पाहिजे. आणि हे आपलंसं वाटणारं एक मंदिर हे आपल्या प्रत्येकाच्या जबाबदारीच्या माध्यमातून पार पडलं पाहिजे. त्याकरता आजचा भूमिपूजन सोहळा सगळ्या मंडळींनी पुढाकार घेऊन केला. आपण सगळे त्याच्याकरता उपस्थित राहिले, आणि तुमची उपस्थिती म्हणूनच ते मंदिर उभं राहतंय. नाही तर बऱ्याच वेळेला कुठं काही लोक पुढाकार घेत नाही, लोकही आले तर लोकांना बाकीच्या करणाऱ्यांना वाटतं काय लोक जर येत नसतील तर ते करायचं. पण तुमच्या सर्वांचा पाठबळ असल्यामुळं या सगळ्या आमच्या युवक मंडळींनी पुढाकार घेतला. आणि आम्ही सगळे युवक मंडळी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो की या मंदिराचं काम हे आपलं लवकरात लवकर पूर्ण झालेलं असेल याची तुम्हाला खात्री आणि विश्वास देतो. आणि हनुमान जयंतीला जसा उत्सव दरवर्षी होतो तसाच उत्सव या नवीन सभामंडपमध्ये केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, आज एक खात्री आणि विश्वास आपल्या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय श्रीराम. आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम.